त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना उभाटाचे शहर प्रमुख किरण काळेंना कोतवाली पोलिसांनी अटक केलेली आहे आणि बलात्काराच्या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे। त्यामुळे शिवसेना उभाटाला आता मोठा धक्का बसतोय। ही घटना 2021 मधली असल्याचं सध्या बोललं जात आहे। संबंधित प्रकार नगरमधील काँग्रेस कमिटी कार्यालयात घडल्याची माहिती समोर आली आहे। काळेंवरती आरोप करणारी महिला कर्जतमधील आहे। दरम्यान रस्त्यांचे घोटाळे बाहेर काढल्यामुळे एका रात्रीमध्ये खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय असा आरोप किरण काळेंच्या पत्नीने केला आहे। सदर गुन्ह्यातील पीडित महिला जी आहे ती कर्जत तालुका अहिल्यानगर येथील आहे। सदर पीडित महिला ही तिच्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून नवरा तिला मारहाण करायचा, छळ करायचा तिचा, या अनुषंगाने एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी मदत व्हावी म्हणून किरण गुलाबराव काळे यांच्याशी संपर्क साधला आणि किरण काळे यांनी तिला 2023 चा विषय आहे, त्यांना माळीवाडा स्टँड इथे बोलवले आणि त्यांच्या 4 चाकी गाडीत तिला घेऊन जाऊन तिला त्यांच्या ऑफिसमध्ये नेले आणि वारंवार तिच्याशी बलात्कार केला आणि त्यानंतर तिला धमकी वगैरे दिलेली आहे। अशा स्वरूपाचा गुन्हा रात्री नोंद करण्यात आलेला असून त्यात त्यांना अटक करण्यात आलेली आहे। आज रोजी त्यांना पोलीस कस्टडी रिमांडसाठी न्यायालयात हजर केलं जाणार आहे। माझ्या मिस्टरांवर जो आता बलात्काराचा खोटा गुन्हा संग्राम जगताप यांचं मी नाव ठामपणे घेते, त्यांनी जो केलेला आहे तो दादांत खोटा आहे। कारण असे कुठल्याही प्रकारचे गुन्हा घडलेलाच नाही आहे। त्यांनी जे काही 776 रस्त्यांच्या घोटाळ्याचं 350 ते 400 कोटींचा घोटाळा काढला आहे, त्याला कुठंतरी वाचा फुटू नये व ते कुठंतरी थांबावं यासाठी त्यांनी अचानक असा हा रात्रीतनं खोटा गुन्हा उभा केला आणि त्यांना पकडून नेलेला आहे। आपण पाहतोय याच्या अगोदर सुद्धा IT पार्कच्या संदर्भात सुद्धा किरण काळेंनी आवाज उचलला होता आणि तेव्हा सुद्धा त्यांच्यावर महिलेच्या माध्यमातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला। त्याच्या अगोदर शिवसेनेवर महापौर आमचे भगवान फुलसुंदर हे सांगली येथे पूरग्रस्तांना मदत करत होते। नगर शहरात त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला। माझ्यावर त्या ठिकाणी विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले। माझ्यावर योगीराज गाडेवर, आमच्या हर्षवर्धन कोतकरवर म्हणजे असे वेगवेगळे गुन्हे या नगर शहरातली ही संस्कृती झालेली आहे। म्हणजे पॅटर्न म्हणतात ना नगर शहरातला, खोटे गुन्हे दाखल करण्याचा हा पॅटर्न या नगर शहरात चालू केलेला 2014 पासून। तर किरण काळेंसोबतचा फोटो ट्विट करत राऊतांनी सीबीआय चौकशीची मागणी केलेली होती। त्यानंतर आता केशव उपाध्ये यांनी किरण काळे यांच्यासोबतचा मविया नेत्यांचा फोटो असलेला एक फोटो ट्विट केलाय। त्यामुळे नेत्यांच्या काळेंच्या कृत्यात सहभाग आहे का असा सवाल केशव उपाध्ये यांनी उपस्थित केलेला आहे। तसंच या फोटोच्या सीबीआय चौकशीची मागणी संजय राऊत करणार का असा थेट सवाल सुद्धा त्यांनी केला आहे। 2 फोटो ट्विट केले। या एका फोटोमध्ये काळे नामक एक व्यक्ती आहे जिच्यासोबत आदित्य ठाकरे, याच व्यक्तीसोबत सुप्रिया सुळे सुद्धा आहे। जर केवळ हाच अर्थ काढायचा तर मग या काळे नामक व्यक्तीवरती बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय। माझी मागणी आहे की संजय राऊत आता सामनात अग्रलेख लिहून या फोटोची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी करणार आहे। केवळ फोटोत व्यक्ती दिसतीये, यावरून त्या व्यक्तीचा त्या दुसऱ्या व्यक्तीने केलेल्या गैरकृत्यासोबत संबंध असतो, पाठिंबा असतो असा अर्थ काढायचा असेल तर मग आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांचा या काळे नामक व्यक्तीने केलेल्या गैरकृत्यामध्ये सहभाग आहे का, पाठिंबा आहे का? मग आता हा बलात्कार झाला याचा मोठा मासा मातोश्रीत आहेत का? तुमच्याबरोबर फोटो आहेत ना, आदित्यजी बरोबर फोटो आहे, त्याचे ताईंबरोबर फोटो आहे। मग आम्ही इतके मूर्ख आहे कसं म्हणायला की त्याचे आता पाळमुळं मातोश्रीमध्ये म्हणून त्या बलात्काराचे असं बावटपणा करू नका। आपल्याकडे 4 बोटं आहेत आपले।